नमस्कार माझ्या सर्वांना. मी शिवानी. गावाकडच्या स्वादमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे हराभरा कबाबची रेसिपी. आत्ता म्हणजे काय होते की बाजारामध्ये ना अगदी फ्रेशमध्ये आपल्याला हर एक भाजीपाला मिळते आणि थोडा स्वस्त पण राहते. तर काय करायचं, वाड्यामध्ये जास्त करून ज्या भाज्या आपल्यासाठी छानपैकी पौष्टिक असतात त्या अशा प्रकारे काही ना काही रेसिपी बनवून ना मुलांनाही चारायचा आणि स्वतः पण खायचा आणि एन्जॉय करायचं. चला तर सुरू करूया आजची रेसिपी. त्यासाठी मी काही भाज्या वगैरे कट करून घेतलेल्या आहे. सुरुवातीला टाकताना तुम्हाला सांगेलच. तर कढाईमध्ये तेल टाकायचं, त्यामध्ये जिरं टाकायचं आणि सोबतच 1 चम्मच बारीक चिरलेलं लसूण टाकायचं. नंतर यामध्ये मी किसलेलं अद्रक टाकत आहे. तुम्ही बारीक चिरूनसुद्धा टाकू शकता. तर 1 चम्मच लसूण आणि 1 चम्मच अद्रक टाकलं. नंतर त्यामध्ये 2 चम्मचच्या जवळपास मी हिरव्या मिरच्या दरदऱ्याच्या वाटून घेतल्या आणि त्यासुद्धा टाकलेल्या आहे. मिरच्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता किंवा रफली बारीक चिरू पण सुद्धा टाकू शकता. नंतर काय करायचं, अगदी मी अर्धा ते 1 चम्मच कांद्याचे जे देठं असते ना तेच टाकलेले आहे. खूप जास्त नाही टाकले हे, कारण की मला कांदा नाही टाकायचा होता. कांद्याने काय होते, लवकर पाणी सुटते. तर त्यामुळे मी कांदा थोडासा कमीच टाकला, 1च चम्मच टाकला. नंतर यामध्ये चॉपरमध्ये चॉप करून घेतलेल्या आहे भाज्या सगळ्या मी. तर फ्रेंच बीन्स टाकला आहे मी आणि सोबतच 1 कपच्या जवळपास गाजरसुद्धा चॉप करून टाकलेला आहे. गाजर जास्त आवडते म्हणून मी गाजराचं प्रमाण थोडं जास्त ठेवलं आणि यामध्ये जेवढ्या पण भाज्या आहेत ना त्या तुम्ही आवडीनुसार तुमच्यावाल्या कमी जास्त करू शकता. आता मी गाजर जास्त आवडते म्हणून गाजर कमी जास्त टाकलं, बट शिमला मिर्च कमी आवडते म्हणून त्याचं प्रमाण मी कमी केलेलं आहे. तर छानपैकी याला हाय फ्लेमवरच आपल्याला थोडंसं परतून घ्यायचं आहे. नंतर 1/4 कप मी शिमला मिर्च टाकली आणि 1 कप मी मटर टाकलेलं आहे. फ्रेश मटर होतं, बॉईल वगैरे नाही केलं. त्याला चॉपरमध्ये चॉप करून घेतलं असं दरदर असं सगळं आणि नंतर ते सुद्धा टाकायचं आहे. आता काय होते, भाज्यांना थोडा पाणी सुटते, तर याला म्हणूनच आपल्याला हाय टू मीडियम फ्लेमवरच आपल्याला ह्या भाज्या परतवत राहायचं आहे. थोडंही कणी असं म्हणजे सोडून नाही द्यायचं याला, असंच नाही का शिजतपर्यंत याला कंटिन्यू परतवत राहायचं आहे. नंतर यामध्ये मी फुलगोबी थोडीशी किसून टाकलेली आहे आणि तिलासुद्धा मिक्स करून हाय फ्लेमवर आपल्याला परतवून घ्यायचं आहे. अशा प्रकारे भाज्या छानपैकी परतवून झाल्या की त्यामध्ये मी ब्लांच केलेली पालक टाकलेली आहे. काय करायचं, पाणी गरम करायला ठेवायचं, त्यामध्ये 1 पंच पालकचा टाकायचा, एखादा सेकंद ठेवला की नंतर त्याला लगेच काढून थंड पाण्यामध्ये, बर्फच्या पाण्यामध्ये टाकायचा आणि तिथनं पण काढायचं आणि दरदरं असं वाटून घ्यायचं आणि तो पेस्ट यामध्ये टाकायचा आहे. मी म्हणजे दरदरं केलेली पालक टाकायची आहे असं म्हणू शकता शॉर्टकटमध्ये. नंतर ते सुद्धा आपल्याला यामध्ये मिक्स करून झाल्यानंतर हिलासुद्धा 1-2 मिनटं असंच परतवून घ्यायचं आहे मीडियम टू हाय फ्लेमवरच. आणि मेन म्हणजे यामध्ये काय होते की आपल्याला गॅस ही लो नाही ठेवायची आहे. तर त्या चक्करमध्ये काय होतं आहे की भाज्या थोड्याशा बुडायला लागतातच. कुठे पण बघा की भाज्या थोड्याशा बुडायला लागतातच, कारण की यामध्ये आपल्याला ड्रायनेस आणायची आहे आणि नंतर थोड्याशा सुक्या झाल्या की याला काढून घ्यायचं आहे व सगळं थंड करून घ्यायचं आहे. थंड झाल्यावरच आपल्याला यामध्ये बटाटे किसून टाकायचे आहे. तर थंड झालं त्यानंतर मी 2 उकडलेले बटाटे असे किसून टाकायचे. हाताने रफली वगैरे असं मॅश करायचं वगैरे नाही, नाहीतर छोटे छोटे ते बटाट्याचे गडे राहून जातील, म्हणून किसूनच टाकायचं. बटाटे किसून टाकल्यानंतर यामध्ये मी 100 ग्रामच्या जवळपास पनीरसुद्धा टाकलेलं आहे. पनीर तुम्हाला आवडत असेल तर टाकायचं, नाहीतर स्किप करायचं. मला आवडते आणि माझ्या मुलांनासुद्धा आवडते म्हणून मी यामध्ये 100 ग्रामच्या जवळपास पनीर टाकलेलं आहे आणि नंतर यामध्ये मी ब्रेड क्रम्ब टाकलेला आहे. आता काय होते ना की आपल्याला अंदाज सुरुवातीला कळत नाही की एक्झॅक्ट त्याच्यामध्ये ब्रेड क्रम्ब किती लागेल किंवा कॉर्नफ्लॉवर किती लागेल, समजत नाही. म्हणजे याचा अर्थ की जी भाज्या आहे ना ते थोडं किती ॲब्झॉर्ब करून घेते याप्रमाणे. तर जेवढं काही मसाला जो आहे ना तो जेवढा ॲब्झॉर्ब करेल ना, तर तेवढ्या प्रमाणामध्ये आपल्याला यामध्ये कॉर्नफ्लॉवर आणि ब्रेड क्रम्ब टाकायचे आहे. तर सुरुवातीला मी 1-2 चम्मच टाकलेले आहे फक्त कॉर्नफ्लॉवर आणि ब्रेड क्रम्ब, पण नंतर आणखी थोडं टाकून यामध्ये मी 1 कपच्या जवळपास ब्रेड क्रम्ब टाकले आणि अर्धा कपच्या जवळपास कॉर्नफ्लॉवर टाकलेलं आहे. नंतर काही बेसिक मसाले टाकले आहे आणि सोबतच चवीनुसार मीठ टाकून यामध्ये कोरिअँडर टाकलेलं आहे बारीक चिरून, सांबार टाकलेला आहे
आणि मसाल्यामध्ये लाल तिखट, हळद, थोडीशी हळद टाकायची अगदी, नाही तर स्किप करू शकता. धनिया पावडर, जिरा पावडर वगैरे, गरम मसाला वगैरे, चाट मसाला आणि आमचूर पावडर वगैरे हे सगळं टाकायचं आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं. मिक्स करून झाल्यानंतर हात धुवून घ्यायचा आणि नंतर हाताच्या तळाला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि छोटे छोटे असे गोळे तयार करून थोडेसे टिक्कीसारखं बनवून घ्यायचं. छानपैकी अशी टिक्की तयार करून झाली की त्यामध्ये अर्धा कापलेला काजू टाकायचा आणि अशाच प्रकारे बाकीच्या पण टिक्क्या आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. मी आणखी तुम्हाला एक करून दाखवते. छोटासाच गोळा घ्यायचा, खूप जास्त असे मोठे मोठे नाही घ्यायचे, नाहीतर मग काय होते की शिजायला थोडंसं त्रास होते आणि मग खायला पण कसं छोटे खाण्यामध्ये थोडी मजा येते कोणत्या कोणती वस्तू आणि कोणती जी वस्तू मोठी असते ना ती मोठी खायला आवडते. जसं की समोसा मोठा आवडते खायला, पण टिक्क्या छोट्याच चांगल्या वाटते. अशा प्रकारे मी बाकीच्या पण बनवून घेतल्या आणि मीडियम टू हाय फ्लेमवर गरम केलेल्या तेलामध्ये आपल्याला याला फ्राय करून घ्यायचं आहे. तुम्ही याला शॅलो फ्रायसुद्धा करू शकता. तव्यावर थोडंसं तेल टाकायचं आणि त्याच्यावरसुद्धा तुम्ही फ्राय करू शकता आणि असे पण सुद्धा फ्राय करू शकता, डीप फ्रायसुद्धा करू शकता. तर जोपर्यंत ब्राउनिश कलर येत नाही तोपर्यंत याला आपल्याला हाय टू मीडियम फ्लेमवर आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. आणि दुसरं म्हणजे एकसाथ खूप जास्त नाही टाकायचं, नाहीतर काय होते की पलटवताना काही दुसरी जी साईडची जी टिक्की असते ना ती फुटून जाते, जे कबाब आहे ना ते फुटून जाते. ह्यासाठी कमीत कमी 4 ते 5 टाकायचं तेलामध्ये फ्राय करताना आणि अशा प्रकारे ब्राउनिश कलर आला की नंतर काढून घ्यायचं. यामध्ये काय होते की तेल थोडं जास्त ऑब्झर्व होते, तर सुरुवातीला काय करायचं टिश्यू पेपरवर ठेवायचं आणि नंतर प्लेटमध्ये सर्व करायचं. अशा प्रकारे बघू शकता की ते छानपैकी टिक्की तयार झालेली आहे, सॉरी कबाब तयार झालेला आहे आणि ही आजची हराभरा कबाबची रेसिपी तयार आहे. कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी? आवडली असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा.